जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण याच्या अनुषंगाने नाशिक शहरामध्ये आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कडक निर्बंध तिसरी लाट येण्याची शक्यता दर्शवली जात आहेत आणि राज्य शासनाने त्याच्यामध्ये अलर्ट घोषित केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण काळजी घेत आहेत आणि त्यानिमित्ताने आपण 3 गोष्टी महत्त्वाच्या करणार आहेत। पहिला आहे की शहरामध्ये जवळपास 39-40 ठिकाणी नाकाबंदी लावणार आहेत आणि जेणेकरून लोकांनी विनाकारण फिरू नये याची आपण काळजी घेणार आहे। त्याचबरोबर जे सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचे वापर करत नाही त्याच्यासाठी आपण वायुवेग पथक निर्माण करण्याची योजनेला आहेत आणि प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत 3 वायुवेग पथक असा एकूण 40 वायुवेग पथक जे आहेत ते कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरची प्रभावी अंमलबजावणीसाठी ते फिरणार आहेत। आणि त्याचबरोबर जे बाजारपेठ भागात जे काही गर्दी होते ते गर्दी टाळण्यासाठी आपण त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून सील करणार आहे आणि जसा पूर्वी आपण निर्बंध आणलं होतं की 1 तासात खरेदी करून त्यांनी परत जायला हवी आणि त्या ठिकाणी गर्दी करायला नको, हे आपण परत अंमलबजावणी करत आहेत। तो मेन आहेत नाकाबंदी, वायुवेग पथक आणि बाजारपेठेत सील करून एंट्री रिस्ट्रिक्ट करणे। हा 3 प्रकारचे आपल्याला कार्यक्रम हाती घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये वायुवेग पथकचे एक एक्स्ट्रा काम असणार आहे की जे आस्थापना आपले निर्बंध पाळत नाही त्यांच्यावर कारवाई करून त्यांना सील करणे। हे इतका कारवाई आपल्याकडून होणे अपेक्षित आहे। जर कोरोनाची लाट परत तिसरी आली आणि त्याच्यामध्ये पूर्णपणे परत शहरामध्ये तो सर्व लोक संक्रमित होऊ लागले, याची परिस्थिती जर टाळता आली तर त्याच्यासाठी आपण कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर म्हणजे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, मास्कचे वापर करणे, हातपाय तोंड धुत राहणे आणि जे शासनाने वेळोवेळी निर्बंध दिलेला आहे त्याचे पालन करणे हे आवश्यक आहे। विनाकारण घराबाहेर पडू नये, अनावश्यक गर्दी करू नये, बाजारपेठेत विनाकारण फिरू नये, हे सर्व आपल्याला विनंती करण्यात येत आहेत आणि हे आपल्या फायद्यासाठी आहे। आणि सध्या वैज्ञानिक लोकांमध्ये असा मत आहे की तिसरी लाट येणार, कधी येणार याच्यावर थोडासा मतभेद आहेत। काही सांगतात लवकर येणार, काही सांगतात काही दिवसांनी येणार, पण राज्य शासनाने त्याच्यामध्ये अलर्ट जारी केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण काळजी घेणे आवश्यक आहे। आणि सर्व नाशिककरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी कोरोना संबंधित जे काही गाईडलाईन्स आहेत वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत त्याचे त्यांनी पालन करावं।